हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. आता मी भाजते कणीस. मी आणलं होतं कणीस, तर भाजायचं काम चालू आहे माझं. आता आज पण भयंकर डोकं दुखायला लागलं माझं. तर ते डोकं दुखल्यामुळं मला ना काही खाऊच नाही वाटलं. म्हटलं आता आणले कणीस, तर आता भाजते आणि थोडंसं खाते. अरे बापरे, किती जोर जोरात हे वाजते. एकदम असं जोर जोरात. आई तर कणीस आणलेले परवडतं त्यापेक्षा. भाजून भिजून मीठ लावून ते लिंबू पिळून ते सगळं असतं, मसाला वगैरे लावून ते छान लागतं. 20 रुपयाला भेटतं. आणि हे जे आहे ते 10ला भेटले कच्चे. चला, आधी अगोदर कणीस खाते आणि नंतर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. हो, या कणीस खायचं ना तुम्हाला? रेडी. कुठं गळलंय, कुठं काय झालंय, कुठं काय झालंय, असं कणीस भाजलेले आपलं फायनली. बघा, रेडी झाले कणीस. खाते आता. थोडंसं रिलॅक्स फील होईल. मला कणीस लय आवडतं. ह्यांना भाजून आवडतं आणि मला उकडून आवडतं. पण आता ह्यांच्यासाठी काय खायला. तर चला, आता झालेले खाऊन वगैरे दात वगैरे थोडंसं घेतलंय काळं काळं. तर आता मी भाजी घेऊन आलेली. आज बनवणार आहे डाळ पालकची भाजी आणली. डाळ पालक बनवते आज मस्तपैकी. लय दिवस झालं खरं तर. हां या वेदांत तिकडं गेला आहे आणि वेदांतला आणायला चालले. तरी समीक्षा इथं अभ्यास करत बसले. समीक्षाची आहे परीक्षा, तिचे पेपर चालू आहेत. एक्झाम चालू झालेली आहे, अभ्यास चालू आहे तिचा. झोप नाही रात्रभर, नुसता अभ्यास करत राहते. तर आता चला येऊ मुद्द्याला. तर असं मला आता विचार माझा इकडं चालला आहे की आता जो हाय जॉब तोला पण हे करून टाकावं. नाही नको म्हणून बंद करून टाकावा. कारण घरामध्ये जर असं सिच्युएशन होत असेल तर मग काय उपयोग काय. आणि आईन त्यांचं पण आता गावाला जायचं चाललं आहे की आम्ही जाणार आहे गावाला, असं तसं. म्हणजे एक प्रकारे मला बोलणं की आता आम्ही चाललो आहे गावाला, तू तुझ्या पोरांचं कसं करते ते बघू, कसं करशील काय असं. मग आता मला तेच कळत नाही आहे काय करावं. आता मधूनच मुलांना गाडी वगैरे तरी कशी लावावी, डोक्यात माझं काहीतरी चालू आहे. आता बघूया काय होतंय ते. म्हणलं आता एवढा महिनाभर करूया आणि नंतर मग द्यावा जॉब सोडून. कारण मग आता त्याच्यातच जर सगळेजण खुश असेल तर मग आता करावं तरी काय. आता तरी असं म्हणायला गेलं की आमच्या सासूबाई मुलांना न्यायला आणायचं काम तेवढं करतात. समीक्षाला तिथून घेतात. समीक्षा इथून तर जाते, पण समीक्षाला तिथून घेतात, घरी आणतात आणि वेदांतला जाता जाता स्कूलमध्ये सोडवतात. एवढंच. मी वेदांतला आणायला तर मी येतेच, पण तेवढं त्यांचं हे आहे की आता आम्ही चाललो आहे तर मग पुढं कसं. एक मला कमेंट आली की सासूबाईंना मुलांचं करावं लागत असेल म्हणून तर त्या म्हणत असतील की आम्ही जातोय, आता आम्ही गावाला जातोय, असं तसं म्हणून म्हणत असतील जॉब वगैरे सोड. तर त्यातलं काय खरं, काय किती खोटं किती खरं हे काय मला माहीत नाही. पण हे पण आहे ना की आपण आपल्या मुलांची जिम्मेदारी दुसऱ्यांवर का टाकायची. आपण आपली जिम्मेदारी, मुलांची जिम्मेदारी ही आपणच, आपल्याला सगळ्यांनाच घ्यावं लागते. सगळेजण करत असेल पण थोडंसं आयडिया सुचेपर्यंत थोडंसं टेन्शन आहे. आणि ह्याच गोष्टीचं मला टेन्शन आहे आज. आणि दुसरे पण एक गोष्टीचं टेन्शन आहे. तर ते पण टेन्शन तुम्हाला मी शेअर करेल. कारण भरपूर हे झालं आहे, डोकं माझं भरपूर दुखायला लागलं आता ते टेन्शन. आणि त्याच्याबद्दलच बोलून मला परत माझं डोकं परत खराब नाही करायचं. म्हणून म्हटलं की आता हा डिसिजन घेतलेलाच बरा
की मी जॉब सोडते एकदाचा. काही 1 महिनाभर काम केलं, काय करू शकतो आता. आता भरपूर लोक मला म्हणतात की ताई तुम्ही जॉब सोडू नका, तुम्ही तो कंटिन्यू करा, कारण भरपूर कारणं पण असतात ना त्यामागे. तर मग बघूया काय होतंय काय नाही होत. आईन ते कधी जाणार आहेत गावी, कारण ते गेल्यानंतर घरात मध्ये एक तरी माणूस पाहिजे, म्हणजे एखादं पाहिजेच घरामध्ये. तिचं आणायचं न्यायचं तर काही टेन्शन नाही, पण बघू आता काय होते ते. त्याच्यामुळे जास्त मला हे होते. हा दीदी काय करू, जॉब सोडू का? हां नको सोडू, समीक्षा म्हणते नको सोडू. मग कसं काय ग तुमचं? आज तर वेदांत गेलं ना, ते मी नसले ना तर त्या मुलांचं म्हणजे वेदांचं जास्त. मी नसले की ते माझं पोट दुखत होतं आणि माझं उलटी येत होती मला, आणि मला मळमळ होत होतं. हे त्याच्या गोष्टी असतात मी जर घरी नसले तर. आई होत्या कारण आज लवकर आल्या होत्या, समीक्षाला लवकर आणायचं होतं म्हणून लवकरच आल्या होत्या त्या. आणि त्या असताना याची हे नाटकं, म्हणजे आई असल्यावर त्याची लय नाटकं असतात की मला असं होतं आणि मला तसं होतं, आणि हे एक प्रकारे आपलं नुकसानच आहे ना. आणि आईन ते गावी जातात हे एक दुसरा एक भाग झाला. ते एक टेन्शन आहे की पुढं जाऊन मी कसं करेल, कसं मॅनेज करेल किंवा कसं. तर पुढचं सुस्तच आपल्याला, काय करूया काय नाही करूया. तर बघूया आता काय होतंय ते. आता सांगून काय हे नाही, पण एक डोक्यात एक विचार येऊन जातो की हे सारखं सारखं होण्यापेक्षा आपलं ते सोडून दिलेलं बरं आणि घरी बसलेलं बरं. देव जाणे काय होणार आणि काय नाही ते. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.